त्या ठिकाणी आपण 2 गटामध्ये ही स्पर्धा खेळवली गेली. कांदाटी क्रिकेट असोसिएशन आणि जंगम समाज त्या 2 संघ गटामध्ये आपण स्पर्धा खेळवली, जिथून कांदाटी क्रिकेट असोसिएशन मध्ये पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला संघ शिंदी, उपविजेता ठरला संघ वलवण. आणि 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला वलवण ब संघ. तर सर्वप्रथम तिन्ही संघांचं अभिनंदन. आणि त्यानंतर दुसऱ्या गटातून आपण पाहिलं तर विजेता संघ ठरला धारदेव हा विजेता संघ ठरला, तर उपविजेता ठरला चकदेव संघ. या दोन्ही संघांचं अभिनंदन. आणि 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला तळदेव संघ. या तिन्ही संघांना आम्ही मनापासून धन्यवाद देतोय आणि मनापासून अभिनंदन करतोय. चला मंडळाचे सदस्य आपण या ठिकाणी या. मणी जंगम, आदरणीय विकास दादा मोरे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. साहिल आदरणीय प्रकाश दादा मोरे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहे. आपल्यास विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आदरणीय महेश मोरे आणि त्यानंतर यशवंत मोरे या तिन्ही व्यक्तिमत्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. एक या विभागातील कांदाटी विभागातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत. 2 बॅटरी ते बॅगेत ठेव. महिला मंडळ पुढे या. तिकडे कोपऱ्यात बसून इकडे पुढे या. चला महिला भगिनींना विनंती आपण व्यासपीठाकडे या ठिकाणी या, कारण इथे आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न करणार आहोत. त्यासाठी आपल्याला विनंती असेल आपण सर्वांनी या ठिकाणी या. तर ही स्पर्धा आपल्या गावाची आहे आणि सकाळच्या सत्रापासून आपण विशेषतः मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आमच्या गावात देखील महिलांचा खूप मोठा उत्साह असतो आणि तेच मला तुमच्या गावाकडून पाहायला मिळालं. त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देईन. हे साहिल चार्जिंग राहून दे, काढू नको. चार्जिंग काढू नको. हा सिन्हा सर आपण देखील व्यासपीठावरती या. ये ते ब्लॅक राकेश यादव वलवण आपण देखील व्यासपीठावरती बनवायचं. माझं चार्जिंग लाव. ते ब्लॅक चार्जिंग बॅगेत ठेव. बॅगेत होतं बघ. हा ते लाव. ते ब्लॅक चार्जिंग ठेवून टाक बॅगेत. आपला नाही. आदरणीय जितेंद्र दादा जंगम आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. या ठिकाणी सर्वांना विनंती आहे की आपण शांतता राखा. आपण या ठिकाणी मान्यवरांचा शुभ सन्मान करणार आहोत. आदरणीय नंदकुमार जंगम साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर घेऊन स्थानापन्न व्हायचं. नंदकुमार जंगम साहेब. या ठिकाणी आपण शुभ सन्मान करणार आहोत.
महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले शिंदेगावचे सुपुत्र आणि क्रिकेटवरती आम्हा प्रेम ज्यांचा आहे आदरणीय प्रकाशदादा मोरे साहेब शिंदे यांचं स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत आयोजकांच्या वतीनं. आणि हा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करेन बापू जंगम यांना विनंती करेन आपल्या शुभास्ते प्रकाशदादा मोरे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा. त्यानंतर संतोष दादा जाधव आपण देखील व्यासपीठावरती या ठिकाणी शुभ सन्मान आपण करतोय. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले प्रकाशदादा मोरे बापू जंगम यांच्या शुभास्ते हा सन्मान होतोय. आदरणीय प्रकाशदादा मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आयोजकांच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी श्वाल श्रीफळ देऊन या ठिकाणी सन्मान केला जातो. जोरदार टाळ्या उद्या. दादा नेहमीच स्पर्धेला पोहोचत असतात आणि क्रिकेटवरती त्यांचं आमप्रेम आहे. जरा लाईव्ह जरा थोडंसं बंद करा. वाल्यांना विनंती असेल लाईव्ह थोडंसं स्टॉप करा. चला मान्यवर ग्रामस्थांना विनंती आहे आपली स्पर्धा आहे आपण व्यवस्थितरित्या ही संपन्न करू. विनंती आहे की आपण बसून घ्या. बाबा गावची स्पर्धा आहे आपल्या या नंतर चर्चा करूया आपण. तूर्त पाहुणे आपल्या व्यासपीठावरती आहेत. तूर्त पाहुणे आपल्या व्यासपीठावरती आहेत. ही स्पर्धा आपल्या गावाची. थोडंसं मोठं मन करा. त्यानंतर शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आदरणीय महेशदादा मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि महेशदादा मोरे यांचा शुभ सन्मान करतील. कृष्ण जंगम यांच्या शुभास्ते महेशदादा मोरे यांचा शुभ सन्मान करायचा. महेशदादा मोरे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर आपण शुभ सन्मान या ठिकाणी करणार आहोत. माननीय यशवंत दादा मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होतोय. चला तिकडे कोणी जाऊ नका. आपण या ठिकाणी थांबायचं. या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचं. समीर जंगम साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतो. त्यानंतर आपण या ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत. राकेश जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि राकेश जाधव यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. वलवण गावचे सुपुत्र आणि सातत्याने चांगले सहकार्य दरवर्षी आम्हाला त्यांच्या माध्यमातून लाभत असतं असं व्यक्तिमत्व. त्यानंतर आपण या ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत. जितेंद्र जंगम यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतो. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्यांचा शुभ सन्मान करतील माननीय मनीष जंगम यांच्या शुभास्ते या ठिकाणी जितेंद्र जंगम यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. त्यानंतर शुभ सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. संतोष जाधव वलवण यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. संतोष जाधव यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतो. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. वैभव जंगम यांच्या शुभास्ते हा सन्मान होतो.
आनंद जंगम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. चंद्रकांत दादा जंगम यांना विनंती असेल आपले शुभ हस्ते आनंद जंगम यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. ज्येष्ठ नागरिक आहेत या गावचे, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. तर जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यानंतर शुभ सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. चंद्रकांत दादा जंगम हे उपस्थित आहेत. मी संतोष जंगम यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते त्या ठिकाणी त्यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. त्या गावचे ज्येष्ठ नागरिक आदरणीय चंद्रकांत दादा जंगम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. त्यानंतर शुभ सन्मान आपण करणार आहोत. माननीय राजाराम जंगम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. बापू जंगम यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. सर्वांना विनंती आहे ज्या वेळेला सन्मान होईल त्यावेळेला सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. त्यानंतर शुभ सन्मान आपण करणार आहोत. संतोष जंगम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आदरणीय भगवान जंगम यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे. सखदेव गावचे अध्यक्ष आदरणीय पांडुरंग जंगम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होतोय. मी नितीन जंगम यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. नितीन जंगम आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. दगडू जंगम आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभ सन्मान दादांचा जे अध्यक्ष आहेत गावचे. फॉलो कर वंदीन. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला भोजनाची व्यवस्था लाभली अशा या गावचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय दगडू जंगम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान करतील माननीय श्री भगवान जंगम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान होतो, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत आदरणीय भगवान जंगम साहेब यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनोद जंगम यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा. आदरणीय विजय जंगम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. विजयजी जंगम साहेब यांचा विनोद जंगम यांच्या शुभ हस्ते सन्मान होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. त्यानंतर आदरणीय प्रकाश जंगम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मी विजय जंगम यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा. आदरणीय राजू जंगम कुठे उपस्थित असतील त्यांनी व्यासपीठावरती आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय, त्याचा स्वीकार आपण करायचा. विनोद जंगम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. त्यानंतर शुभ सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. विकास मोरे शिंदे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती आपला या ठिकाणी सन्मान होतोय, त्याचा स्वीकार आपण करायचा. विकास मोरे यांचा सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. कृष्ण जंगम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. सागर जंगम धारदेव यांचा या ठिकाणी सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. बापू जंगम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा स्वागत सन्मान होतोय. त्यानंतर शुभ सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. विकास जाधव वलवण अगदी पहिल्यापासून या संघाला ज्याचं विशेष सहकार्य आम्हाला लाभलंय, विकास जाधव वलवण याचा या ठिकाणी शुभ सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. बापू जंगम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय. त्यानंतर शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय ज्यांच्या माध्यमातून गोड आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला. अगदीच आमच्या जवळचं व्यक्तिमत्व संदेश दादा जंगम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. रुपेश जंगम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय,
संदेश दादा जंगम यांचा सन्मान केला जातो, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्यानंतर सूरज जंगम मोलेश्वर यांचं या ठिकाणी स्वागत सन्मान होतोय. सूरज जंगम बापू जंगम यांच्या शुभास्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलं नंदकुमार जंगम यांचं या ठिकाणी आपण स्वागत सन्मान करणार आहोत. आणि हा स्वागत सन्मान करतील कृष्णा जंगम यांच्या शुभास्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. त्यानंतर आदरणीय सकाराम जंगम यांचा या ठिकाणी स्वागत सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. संदेश जंगम यांच्या शुभास्ते हा सन्मान होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. त्यानंतर आपण या ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत. या ठिकाणी महिला मंडळ चौकदेव आणि ग्रामस्थ मंडळ चौकदेवच्या वतीनं भरपूर प्रमाणामध्ये महिला या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्याला कार्यक्रम देखील आटोक्यात घ्यायचा आहे. या कारणास्तव आणि त्यांच्या माध्यमातून शिस्तबद्ध आपल्याला ट्रॉफी देखील लाभली. तर महिला वर्ग यांना विनंती असेल, आपल्या एक महिलेने या ठिकाणी या मंचासमोर यायचं आहे. सर्वांच्या वतीनं हा सन्मान स्वीकार करायचा आहे. आणि महिला वर्गाला विनंती असेल ताई आपण या आपल्या शुभास्ते हा सन्मान करा. सहभागी होते नेताताई जंगम यांच्या शुभास्ते हा सन्मान होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. महिला वर्गासाठी जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. सकाळच्या सत्रापासून खूप सारी मेहनत त्यांनी या स्पर्धेसाठी घेतली आणि विशेषतः त्यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली. धन्यवाद ताई. त्यानंतर पंच अभिषेक जंगम आपण व्यासपीठावरती आपल्या या ठिकाणी सन्मान होतो, त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. बापू जंगम यांना विनंती असेल आपल्या शुभास्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा. त्यानंतर पंच, खेळ म्हटला तर पंच आणि पंच म्हटलं तर दैवत, कारण पंचांचा जो निर्णय असतो त्याचा स्वीकार आपण करत असतो. आणि असे तिन्ही पंचांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. वाडकर सर, सिन्हा सर, आपण तिन्ही पंच आहेत या ठिकाणी. विनंती आपण या आयोजकांच्या वतीने आपल्या या ठिकाणी सन्मान होतो, त्याचा स्वीकार आपण करायचा. त्यानंतर लाईव्ह टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पोहोचवलं गेलं युट्यूबच्या माध्यमातून आपण यायचं या ठिकाणी. आपला सन्मान या ठिकाणी होतोय, त्याचा आपण स्वीकार करायचा. प्रत्येक सामन्यासाठी आपल्याला सामनावीराचा जे आकर्षक ट्रॉफी ज्यांनी उपलब्ध करून दिली आदरणीय मानसीताई जंगम यांचा या ठिकाणी स्वागत सन्मान केला जातोय. गोपिकाताई जंगम यांना विनंती असेल आपल्या शुभास्ते मानसीताई जंगम यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक मॅच साठी सामनावीराची ट्रॉफी लाभली होती. आणि त्यानंतर संदीप जंगम या ठिकाणी उपस्थित नाहीयेत, परंतु त्यांना आपण मनापासून धन्यवाद देऊया. त्यांच्या माध्यमातून आपल्याला भोजनाची चांगल्या पद्धतीने व्यवस्था लाभली होती. चौकदेव गावच्या सरपंच सौभाग्यवती उषा सीताराम कदम जंगम आणि पोलीस पाटील सुप्रियाताई जंगम या ठिकाणी उपस्थित नाहीयेत, परंतु आपण त्यांना मनापासून त्यांचे आभार व्यक्त करूया आणि धन्यवाद देऊया. त्यानंतर कृष्णा जंगम यांचा या ठिकाणी स्वागत सन्मान होता, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. बापू जंगम यांच्या शुभास्ते कृष्णा जंगम यांचा या ठिकाणी स्वागत सन्मान होईल.
त्यानंतर एक आपण खऱ्या अर्थानं मोठा सन्मान करणार आहोत. ही स्पर्धा कमी दिवसामध्ये, या स्पर्धेत एक जबरदस्त वर्ष तरी दुसरं असेल या स्पर्धेचं, परंतु मेहनत खूप सारी घेतली गेली. असं व्यक्तिमत्व या गावाला लाभलंय. या गावचे सुपुत्र, गावावरती कोणताही संकट असू द्या किंवा काही असू द्या, अगदी अग्रेसर राहून ते काम पूर्ण करणारं व्यक्तिमत्व, अर्थातच मनीष जंगम साहेब यांचं या ठिकाणी स्वागत सन्मान होतं, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. खऱ्या अर्थानं मनीष दादा यांचं आपण करावं कौतुक इतकं कमी आहे. त्यानंतर नितीन जंगम यांच्या शुभास्ते हा सन्मान होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. मनीष जंगम दादा यांनी खरंच खूप मनापासून मेहनत घेतली आणि स्पर्धा अगदी यशस्वीरित्या संपन्न केली. एक शांत संयमी व्यक्तिमत्व मनीष दादा जंगम यांचं या ठिकाणी मायजेश्वाल श्रीपती या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करतोय विनोद जंगम साहेब, अजित जंगम यांच्या शुभ हस्ते. त्या ठिकाणी विनोदजी जंगम साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला होता, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. त्यानंतर कृष्ण जंगम हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती या. बापू जंगम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा स्वागत सन्मान करायचा आहे. त्यानंतर बापू जंगम हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील खूप सारी आम्हाला सहकार्य लाभले. आदरणीय राजारामजी जंगम साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान होता. त्यानंतर सुधीर जंगम यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्यानंतर विनोद जंगम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा स्वागत सन्मान होतो. जयेश जंगम या गावचे सेक्रेटरी आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. मी सकाळच्या सत्रापासून पाहतोय जयेशदादांनी खूप सारी मेहनत घेतली या स्पर्धेकरिता. अगदी शांतमय वातावरणामध्ये, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा त्यांनी संपन्न केली. त्यांचा देखील स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातो, त्याचा स्वीकार त्यांनी करायचा. त्यानंतर शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतो आदरणीय चंद्रकांत जंगम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा. जितेंद्र जंगम यांच्या शुभासे हा सन्मान होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. या ठिकाणी शुभ आगमन होत आहे आदरणीय सूरज जंगम साहेब एस असोसिएशन ओनर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला कॅश प्राइज लाभले आणि त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय माननीय प्रफुल्ल आमगावकर साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मीरा भाईंदर युवा सेना उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचं सहर्ष स्वागत. त्यानंतर आदरणीय भरत जंगम हे देखील उपस्थित होतात, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम. त्यानंतर रोहित जंगम हे अग्निशमन दलात कार्यरत आहेत, हे देखील उपस्थित आहेत, आपलं देखील सहर्ष स्वागत. सर्वांना विनंती आपण व्यासपीठावरती या, आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. ज्यांचं नुकतंच शुभ आगमन झालं माननीय सूरज जंगम साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलं, त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत समारंभ करणार आहोत. या ठिकाणी आपण शुभ सन्मान करणार आहोत. भरत भाऊ जंगम हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान करतील गावचे अध्यक्ष माननीय पांडुरंग जंगम साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान होतो, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. भरत भाऊ जंगम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय.
जोरदार टाळ्या असू द्या. त्याच्यानंतर शुभ सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत सूरजजी जंगम साहेब, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलं. त्यांचा शुभ सन्मान करतील गावचे अध्यक्ष. यांना विनंती असेल पांडुरंग दादा जंगम आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा. आपण गावचे अध्यक्ष आहात आणि सूरज दादा यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलं. त्याचनंतर आपण शुभ सन्मान या ठिकाणी करतो माननीय श्री प्रफुल्ल आमगावकर साहेब, मीरा भाईंदर युवा सेना उपाध्यक्ष, आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी माननीय पांडुरंग जंगम साहेब आपल्या शुभास्ते करायचं. प्रफुल्लजी आमगावकर साहेब यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आदरणीय गोविंदाजी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा. वैभव जंगम यांच्या शुभास्ते हा सन्मान होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. आदरणीय दीपकदादा रावत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान होतो आणि गावचे अध्यक्ष पांडुरंगजी जंगम यांच्या शुभास्ते हा सन्मान होतो, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. त्यानंतर रोहित जंगम यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. मीरा भाईंदर अग्निशमन दल या पदावरती ते कार्यरत आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. माननीय संपतदादा जंगम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान करायचा. संतोष जंगम यांच्या शुभास्ते हा सन्मान होईल. संपतदादा जंगम यांचा सन्मान या ठिकाणी होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा. त्यानंतर सुधीर जंगम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा. तर या ठिकाणी सकाळपासून ज्यांच्या मधुर आवाजामध्ये आपण सर्वांचं मनोरंजन केलं आणि गेले काही वर्षापासून प्रवीण शिंदे 16 गाव कांदाटी क्रिकेट असोसिएशनमध्ये या ठिकाणी समालोचक म्हणून काम करतात. बरोबर खूप असा गोड व्यक्तिमत्व, गेल्या अनेक वर्षापासून क्रिकेटचा अनुभव एकानेक खेळाडूला पूर्णपणे समजून घेणारे आणि त्याची पूर्ण चाचपणी करणारे आमचे सर्वांचे लाडके प्रवीण शिंदे यांचा सत्कार आमच्या गावचे सेक्रेटरी जयेश जंगम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला जाईल. तर आमच्याकडून कोणाचा सत्कार राहिला असेल तर शब्द सुमनाने आम्ही आपल्या या ठिकाणी माफी मागतो आणि सर्वांचा सत्कार समारंभ समाप्त झाला असं आपण जाहीर करूयात आणि बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करूयात. सर्वांना उत्कंठा लागली आहे कारण बक्षीस समारंभ ज्या वेळेला सुरू होतो त्यावेळेला प्रत्येक क्रिकेटपटूला असं वाटत असतं की त्या लिस्टमध्ये माझं नाव आहे की नाही आणि खऱ्या अर्थानं जसं 10वी-12वीचा रिझल्ट येतो आणि आदल्या दिवशी आपल्याला जशी झोप लागत नाही तशी मात्र ज्या टायमाला बक्षीस समारंभ सुरू होतो त्यावेळेस ती उत्कंठा त्या पद्धतीची पाहायला मिळत असते.
या ठिकाणी खऱ्या अर्थानं सकाळच्या सत्रापासून ज्यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली, मनीषाताई जंगम या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे। मी ताईंना विनंती करेन आपल्या शुभास्ते त्यांचा सन्मान करा, कारण सकाळच्या सत्रापासून ताई या ठिकाणी उपस्थित होत्या आणि खऱ्या अर्थानं खेळाडूचं प्रोत्साहन वाढवण्याचं देखील त्यांनी काम केलं। तर या ठिकाणी अंतिम सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय बाबू तांबे। कांदाटी विभागातून बाबू तांबे आपण व्यासपीठावरती यायचं सामनावीराचा पुरस्कार घेण्याकरिता। आदरणीय मानसिंग जंगम साहेब यांच्या शुभ माध्यमातून आम्हाला फायनल साठी मॅन ऑफ द मॅच आकर्षक ट्रॉफी आहे ती देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित करायचं आहे। आणि मी हा अवॉर्ड देण्याकरिता मी आमंत्रित करेन मान्यवरांना विनंती करेन। हॅलो हॅलो, चला लाईट ऑन करा, अगदी आटोक्यात आलाय कार्यक्रम। हॅलो हॅलो, वैभव जंगम यांच्या माध्यमातून आम्हाला ही ट्रॉफी स्पॉन्सरशिप होती, तर आपल्या शुभ हस्ते बाबू तांबे त्याला हा पुरस्कार देऊन त्याला सन्मानित करायचं। फायनल मॅच साठी मॅन ऑफ द मॅच आकर्षक ट्रॉफी आणि जी पुरस्कृत केल्या आपल्या वडिलांनी, तर आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी देऊन त्याला सन्मानित करायचं। बाबू तांबेसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या, या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ त्याचा राहिला। वेल प्लेड बाबू, पुढील स्पर्धेसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा असतील। तदनंतर दुसऱ्या फायनल मॅच मध्ये प्लेयर ऑफ द मॅच फायनलच्या मॅच मध्ये सामनावीर ठरतोय सुनील, भारतीय संघाचा सुनील। आपण व्यासपीठावरती या आणि ही ट्रॉफी देण्याकरिता मी आमंत्रित करतोय। आदरणीय संतोष दादा जंगम यांच्या शुभास्ते हा पुरस्कार देऊन त्याला सन्मानित केलं तर सुनील अभिनंदन। आणि त्यानंतर संकेत जंगम यांचा सन्मान या ठिकाणी राहून गेला, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। त्यांच्या माध्यमातून आम्हाला 2 प्राइज आलेत, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। संकेत जंगम आपण व्यासपीठासमोर यायचं।
या ठिकाणी संकेत जंगम यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. मुळेश्वर संघाचा कर्णधार आपण व्यासपीठासमोर या, आपल्याला सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. आयोजकांच्या वतीनं आज सन्मान चिन्ह देऊन आपल्याला सन्मानित केलं जाईल. मुळेश्वर संघाचा कर्णधार आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, खूप चांगला खेळ आपला देखील राहिला, त्याबद्दल आपलं देखील अभिनंदन. त्यानंतर धारदेव संघाचा कर्णधार आपण देखील व्यासपीठासमोर यायचं, आपल्याला देखील सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाईल, त्याचा स्वीकार आपण करायचा आहे. धारदेव संघाचा कर्णधार तर वलवण संघाचा कर्णधार, वलवण संघाचा कर्णधार आपल्याला देखील या ठिकाणी सन्मानित केलं ते आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. तदनंतर शिंदी संघाचा कर्णधार विकास मोरे आपण देखील समोर यायचं. याचा कोणता प्रतिनिधी असेल तरी चालेल. तदनंतर वलवल संघाला देखील सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. आता आपण या ठिकाणी जंगम समाजाचे जे क्रिकेट असोसिएशनचे सामने झाले त्या बक्षीस वितरण सोहळ्याला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय, जिथे बेस्ट बॉलर म्हणजेच या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज कोण असेल त्याचं नाव सरप्राईज असेल. खऱ्या अर्थानं त्या गोलंदाजानं आपल्या संघाला एक चांगला खेळ दाखवत अगदी आपल्या संघाला फायनल मध्ये नेऊन ठेवलं. उत्कृष्ट गोलंदाजासाठी श्री कृष्णा जीवाजी जंगम यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपये आणि आकर्षक चषक आम्हाला लाभला होता. असा बेस्ट बॉलर या स्पर्धेतला ठरलाय धारदेव संघाचा सुनील. या ठिकाणी आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबर कॅश प्राइज देऊन सुनील याला सन्मानित करायचं आहे. त्याचनंतर या स्पर्धेमध्ये या असोसिएशन्स मधील बेस्ट बॅट्समन अर्थात उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्या खेळाडूची निवड झाली आहे तो खेळाडू आहे अर्थात जे आम्हाला रोख रक्कम लाभलं होतं उत्कृष्ट फलंदाजासाठी कुमार संकेत बाबू जंगम यांच्या माध्यमातून 500 रुपये आणि आकर्षक चषक देखील त्यांच्याकडून लाभला होता. तर त्याचा दावेदार राहतोय बेस्ट बॅटर या स्पर्धेतला ठरलाय मिस्टर शिवम, धारदेव संघाचा शिवम. त्यानंतर या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची निवड झाली पहा, गोलंदाजीपेक्षा सर्वात श्रेष्ठ काय तर फलंदाजी आणि त्याच्यापेक्षा सर्वात श्रेष्ठ काय तर क्षेत्ररक्षण. आणि या स्पर्धेतला बेस्ट फिल्डर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्या खेळाडूची निवड झाली ज्याने उत्कृष्ट झेल टिपला होता आपल्या संघाकरिता असा खेळाडू ठरतोय वैभव जंगम. चला वैभव आपण या ठिकाणी यायचंय.
कोणाचं मम्मी थांब 5 मिनिट. त्यानंतर मालिकावीर प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट मॅन ऑफ दी सिरीज म्हणून ज्या खेळाडूंची निवड झाली आहे, खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आपल्याला रोख रक्कम आलं, कैलासवासी चिमाबाई जंगम यांच्या स्मरणार्थ श्री अंकुश रामचंद्र जंगम यांच्याकडून आपल्याला 1000 रुपयाची देणगी लाभली होती या पारितोषिकासाठी आणि आकर्षक चषक देखील लाभला होता. असा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल ओळखा पाहू. आवाज होऊ द्या. अजित जंगम प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर ठरतो या स्पर्धेमध्ये. या ठिकाणी या स्पर्धेमध्ये मालिकावीर ठरतोय अजित जंगम. त्याला मात्र इथे सन्मानित केलं जातं. आदरणीय सूरज जंगम साहेब यांच्या शुभासे ही आकर्षक ट्रॉफी 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी देऊन त्यांना सन्मानित केलं जातं. अभिनंदन अजित जंगम. आपण खूप सारी मेहनत देखील या स्पर्धेसाठी घेतली होती. त्यानंतर आपण कांदाटी क्रिकेट असोसिएशन मध्ये बक्षीस वितरणाला सुरुवात करणार आहोत, कारण अनेकांना दूरवर जायचंय. बेस्ट बॅट्समन या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज. अगदी ज्या खेळाडूनं आपल्या फलंदाजीच्या जोरावरती टॉप 3 मध्ये आपल्या संघाला नेऊन ठेवलं, अंतिम क्षणापर्यंत संघर्ष केला, लढत राहिला, लढता लढता पराभवाचा देखील त्याला सामना करावा लागला, असा बेस्ट बॅटर या स्पर्धेतला ठरलाय वलवल ब संघाचा मिस्टर गौरव. चला गौरव, आपण व्यासपीठावरती या. गौरव इथे ठरतोय खऱ्या अर्थानं बेस्ट बॅट्समन या स्पर्धेतला. आणि आपण पाहतो उत्कृष्ट फलंदाजासाठी ट्रॉफी होती. माननीय श्री पांडुरंग जिवाजी जंगम यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये आणि चषक, आणि त्याचा दावेदार राहतोय गौरव. खूप चांगला खेळ, खूप चांगला परफॉर्मन्स त्याने आपल्या टीमला दिला. टॉप 3 मध्ये आपल्या संघाला पोहोचवलं. अंतिम क्षणाला पराभवाचा सामना करावा लागला, परंतु आपली छाप या स्पर्धेमध्ये नक्कीच सोडली आहे. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतला बेस्ट बॉलर म्हणून ज्याची निवड झाली आहे, ज्यानं भल्या भल्यांच्या दांडागुळी केल्या, आणि त्याकरिता प्राइज होतं माननीय श्री सौरभ सूर्यकांत जंगम यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये व आकर्षक चषक लाभला होता. आणि बेस्ट बॉलर या स्पर्धेतला ठरलाय अर्थातच ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं. वलवण गावने ते आज बाहेर काढलं आणि त्या शस्त्राचा वापर केला. त्या शस्त्राचं नाव आहे महादेव जाधव, मॅन फ्रॉम वलवण. इथून मात्र पाहतोय आपण बेस्ट बॉलर म्हणून ज्याची निवड झाली आहे महादेव जाधव या टुर्नामेंट मध्ये बेस्ट बॉलर ठरतोय. अभिनंदन महादेव जाधव. त्यानंतर बेस्ट बिल्डर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं माननीय श्री अंकुश रामचंद्र जंगम यांच्याकडून 500 रुपये आणि आकर्षक लाभला होता, आणि त्याचा दावेदार राहिलाय वलवल संघाचा, शिंदी संघाचा, माफ करा, विकास मोरे. बेस्ट बिल्डर की त्याने एक हातानं वन हँड डाईव्ह टाकून कॅच कॅरी केला होता स्वतःच्या गोलंदाजीमध्ये. अभिनंदन विकास दादा. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये कांदाटी क्रिकेट असोसिएशन मध्ये ठरला. अगदी पहिल्या मॅच पासून ज्याच्या बॅटचा बोलबाला राहिला आणि आपल्या संघाला विजेतेपद ज्यानं पटकावून दिलं, नो डाऊट ज्या खेळाडूचं नाव संपूर्ण क्रीडा रसिकांना माहिती आहे, बाबू तांबे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला ही ट्रॉफी लाभली होती.
प्रमोद जंगम यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपये आणि आकर्षक चषक आणि त्याचा दावेदार राहतोय बाबू जंगम मॅन फ्रॉम शिंदी या संघाचा बाबू तांबे हा खेळाडू प्लेअर ऑफ द मॅच टुर्नामेंट ठरतोय. ज्यांच्या माध्यमातून सखदेव संघाला सतत कोणताही प्रसंग असू द्या सहकार्य लाभत असतं. समाजकार्य असू द्या किंवा क्रीडा कार्य असू द्या, क्रीडा क्षेत्र असू द्या, ज्या गावाचं नेहमीच आम्हाला सहकार्य लाभत असतं सखदेव गावाला. आणि शिस्तबद्ध ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभली. महिला मंडळ सखदेव यांच्या वतीनं ही ट्रॉफी आली होती. ज्यांनी शिस्तीचं पालन करून या स्पर्धेला अगदी चांगल्या पद्धतीने संपन्न केलं. आता शिस्तबद्ध संघ म्हणून ज्या संघाची निवड केली आहे असा केदारनाथ 11 संघ वलवण हा संघ इथे मात्र शिस्त वलवण ए संघ हा ठरतोय. शिस्तबद्ध संघ वलवण ए संघ आपण मंचासमोर या. महिला भगिनी आपल्या या ठिकाणी शुभास्ते आज सामना या ट्रॉफी देऊन आपल्याला सन्मानित करतील. शिस्त प्रिय संघ ठरला या स्पर्धेमध्ये वलवण अ संघ. या ठिकाणी शिस्तप्रिय संघ ठरतोय वलवण ए संघ. अभिनंदन वलवण ए संघ. या ठिकाणी आपण पाहतोय जंगम समाज आयोजित जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला यजमानी संघ सखदेव. आणि माफ करा तिसऱ्या क्रमांकाचं जे आम्हाला लाभलं होतं पारितोषिक तळदेव संघ तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय. आणि दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो अर्थातच सखदेव संघ. जे आम्हाला बक्षीस आलं होतं कैलासवासी संभाजी बाबू जंगम यांच्या स्मरणार्थ श्री नंदकुमार बाबू जंगम यांकडून रोख रक्कम 10,000 रुपये आणि आकर्षक चषक लाभला होता. आणि त्याचा दावेदार राहिलाय सखदेव संघ. अभिनंदन. आपण मुख्य व्यासपीठासमोर या. अभिनंदन सखदेव संघ. मनापासून तुमचं खूप खूप अभिनंदन. कारण गेले 4 वर्ष संघ जो संघर्ष करत होता त्याला आता मात्र यश प्राप्त झालंय आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप सारे शुभेच्छा असतील. त्यानंतर पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलं होतं माननीय श्री लक्ष्मण गणपत जंगम माजी विरोधी पक्षनेता मीरा भाईंदर महानगरपालिका शिवसेना उपजिल्हा प्रमुख त्याच्या माध्यमातून रोख रक्कम 15,000 रुपये व आकर्षक चषक आम्हाला लाभला. आणि त्याचा दावेदार त्याचा मानकरी ठरलाय धारदेव संघ पहिल्या क्रमांकाचा विनर संघ. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करायचं आहे. माननीय भरत जंगम साहेब यांच्या शुभ हस्ते सूरज जंगम त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा पहिल्या क्रमांकाचा मान टीम धारदेव संघाला दिला जातोय. अभिनंदन धारदेव संघ. अशा पद्धतीचा खेळ सुरू ठेवा. आपल्या गावाचं नाव रोशन करा आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील आमच्या वतीनं.
त्यानंतर आपण जातोय कांदाटी क्रिकेट असोसिएशन मध्ये, जिथे 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी राहिलेला संघ वलवड ब हा संघ 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला आणि त्यांच्यासाठी आकर्षक चषक होता 3य क्रमांकाचा माननीय हरिश्चंद्र जंगम वाघावळे आणि तर 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय वलवड ब संघ. आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. आपल्याला या ठिकाणी हा पुरस्कार दिला जातोय, त्याचा स्वीकार आपण करायचा आहे. आदरणीय प्रफुल्ल आमगावकर साहेब यांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठाखाली जायचं, आपल्या शुभासी हा सन्मान द्यायचा आहे. त्यानंतर रोहित जंगम आपण देखील जायचं, आपण देखील त्या ठिकाणी उपस्थित राहायचं. त्यानंतर 2ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ, रनरअप म्हणून ठरलेला संघ अर्थात वलवड ए संघ इथे उपविजेता ठरतोय. कैलासवासी चंद्रभागा दगडू जंगम यांच्या स्मरणार्थ प्रमोद दगडू जंगम यांच्या माध्यमातून रोख रक्कम 10,000 रुपये आणि आकर्षक चषक आपल्याला लाभला होता आणि त्याचा दावेदार ठरतोय वलवड ए संघ. अभिनंदन हे संघ, पुढील वाटचालीसाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. त्यानंतर या स्पर्धेतला विनर संघ ठरला, 1ल्या क्रमांकाचा मानकरी ठरला संघ त्यानंतर या स्पर्धेतला द विनर टीम शिंदे संघ ठरतो इथे विजेता संघ. अभिनंदन शिंदे संघ. आपण मंचासमोर येतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्याला या ठिकाणी आकर्षक प्राइज देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. सुरज जंगम यांच्या हस्ते मनीष जंगम आणि प्रमोद जंगम यांच्या शुभ हस्ते शिंदे संघाला प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. मनीष जंगम आणि प्रमोद जंगम बरोबर सुंदर असा करून पोहोचला आणि या श्री शैलेश चौकेश्वर चषकावरती आपलं नाव कोरलं, त्याबद्दल त्यांचं खूप अभिनंदन. शिंदे संघाचं सगळे ग्रामस्थ यांच्या वतीनं खूप खूप आभार. आणि या ठिकाणी सर्व संघांना अविनाश सगळं संघाकडून कोणत्याही ठिकाणी काही चुकून घडला असेल तर आम्हाला माफ करावं. ये साहिल बंद करो.